मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी ही जीवाला कॉल करते, परंतु पोलिसच आता फोन उचलतात. तिला वाटतं की जीवानेच कॉल रिसीव केला आहे, म्हणूनच ती म्हणत असते की जीवा तुम्ही कुठे आहात, अहो मला सांगा कुठे आहात. त्यावरती पोलीस म्हणतात की तुमचा जीवा ना आमच्या ताब्यात आहे. तेव्हा नंदिनीला आता धक्काच बसतो. ती विचारते काय तुमच्या ताब्यात, म्हणजे काय केलं काय त्यांनी. त्यावरती पोलीस म्हणतात तुमचा नवरा हा रस्त्यावर दारू पितोय आणि पब्लिक प्लेसमध्ये दारू पितोय या आरोपाखाली आम्ही त्याला अटक करतोय. हे ऐकून नंदिनी खूपच घाबरते. त्यावरती ती रिक्वेस्ट करू लागते की त्यांना अटक वगैरे करू नका, त्यांना अटक तर होणारच असं आता पोलीस धमकावतात. मग नंदिनी अजूनच घाबरते आणि म्हणते तुम्ही कुठे आहात, मी पुढच्या 10 मिनिटात तेथे पोहोचते. तेव्हा ते म्हणतात गणेश चौकात. नंदिनी म्हणते ठीक आहे, मी लगेचच तिकडे येते, तोपर्यंत तुम्ही तिथेच थांबा. त्यावेळी नंदिनी म्हणते जीवा पुन्हा दारू पिले असं म्हणून ती पर्स घेते आणि लगेचच तिकडे जायला निघते. इकडे जीवा पूर्णपणे नशेत असल्यामुळे त्याला काहीही सुचत नसतं की तो काय करतोय, काय बडबडतोय. त्याचवेळी हवालदार म्हणतात अशा लोकांना सोडायचं नाही साहेब. तेव्हा पोलीस म्हणतात हो ना, सोडायचंच नाही यांना ना तिकडे पोलीस स्टेशनमध्ये नेलं पाहिजे आणि चांगलंच चोपलं पाहिजे. याच्या बायकोला फोनच करायला नको होता, आता येऊ देत त्याच्या बायकोला इकडे, त्यांच्या समोरच कसा सरळ करतो ना, मग बघच. तेव्हा जीवा आता नशेतच म्हणत असतो मला लाठीकाठी येते हा. मग त्यावरती पोलीस रागवतात, चिडतात आणि विचारतात काय तुला लाठीकाठी येते का, आता बघ तुझी बायको येऊ दे कशी वरात काढतो तुझी. तेवढ्यातच नंदिनी आता तेथे येते, रिक्षातून खाली उतरते आणि जीवाची ही झालेली अवस्था पाहते. समोर पाहते तर पोलीस आता त्याला धमकावत असतात आणि मारणार असतात. नंदिनी आता मध्ये पडते आणि म्हणते प्लीज असं मारू नका त्यांना, प्लीज प्लीज असं म्हणून ती रिक्वेस्ट करते. त्याचवेळी आता पोलीस विचारतात की तुम्ही कोण. त्यावरती नंदिनी म्हणते की मी यांची बायको नंदिनी देशमुख. तेव्हा आता नंदिनीचं नाव ऐकताच लगेचच पोलीस म्हणतात काय तुम्ही त्या आनंद निवासमधल्या नंदिनी देशमुख का. त्यावरती नंदिनी म्हणते हो. मग आता हवालदार विचारतो साहेब तुम्ही यांना कसं ओळखता. त्यावरती पोलीस म्हणतात अहो या आनंद निवासमधल्या खूप मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मुलांना आईवडिलांनी टाकलंय ना, त्या मुलांना आधार देतात. ह्या परिस्थितीमुळे शिक्षण न घेता येणाऱ्या मुलांना त्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देतात आणि शिक्षणाची जबाबदारी सुद्धा घेतात. बायकांसाठी नोकऱ्या शोधतात आणि त्यांना स्वावलंबी सुद्धा बनवतात. तेव्हा आता हवालदार सुद्धा विचारतात अहो मध्यंतरी तो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या तुम्हीच ना. मग नंदिनी कसं बसं हो असं म्हणते. त्यानंतर लगेचच पोलीस म्हणू लागतात अरे एवढी चांगली बायको तुला भेटली आहे, तुझ्यामुळे त्यांना मान खाली घालायला लागेल, तुझी लायकी नसताना तुला एवढी चांगली बायको भेटली आहे. त्यावरती नंदिनी म्हणते नाही नाही साहेब, यापुढे त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही, मी त्यांच्या वतीने माफी मागते. त्यांच्या वतीने वाटलं तर मी माफी मागते. जीवा पूर्णपणे नशेत असल्यामुळे त्याला काहीही सुचत नसतं. तो असा सारखा खाली पडत असतो तर नंदिनी सारखाच त्याला आधार देत असते. त्यानंतर नंदिनी म्हणते बरं साहेब ऐका ना, यांनी नियम तोडले म्हणून जो काही फाईन आहे ना तो मी भरते, सांगा ना मला किती फाईन झाला. तेव्हा मी पेट्रोलियम ड्युटीवर असल्यामुळे फाईन वगैरे घेत नाही असं आता ते सांगतात. मग त्याचवेळी नंदिनी म्हणते बरं ठीक आहे, उद्या मी पोलीस स्टेशनला येऊन जाते, आम्ही आता जाऊ का. तेव्हा आता पोलीस हो असं म्हणतात. त्यानंतर आता लगेचच पोलीस हे जीवाला सुद्धा म्हणतात हो जीवा देशमुख तुमच्या बायकोकडून शिका जरा कायद्याने कसं वागायचं, चला मॅडम येतो. मग नंदिनी थँक्यू असं म्हणते तर पोलीस हवालदार तेथून जातात. त्यानंतर नंदिनी आता कशीबशी जीवाला गाडीत बसवते आणि स्वतः ड्रायव्हर सीटवर बसते, सीट बेल्ट लावते आणि गाडी स्टार्ट करते. आता घरी घेऊन आल्यानंतर नंदिनी पटकन दार उघडते, जीवाचा हात आपल्या खांद्यावर टाकत व्यवस्थित त्याला घरात घेऊन येत असते. परंतु जीवा नशेत असल्यामुळे तिला काही एवढं जमत नाही. मग आता जीवा खाली पडणार असतो तेव्हा नंदिनी जीवा असं म्हणते. तेवढ्यातच पार्थला आता दरवाजाचा आवाज येतो म्हणून तो ताडकन उठतो आणि लगेचच तिकडे जातो. जीवाची अशी झालेली अवस्था पाहून त्याला जरा भीतीच वाटते. तो विचारतो काय झालं. मग आता त्याला त्याच्याजवळ जाताच दारूचा वास येतो आणि म्हणतो काय जीवा दारू प्यायलाय. मग नंदिनी म्हणते की हो. ती नंदिनी विचारते घरात कुणी जागा तर नाही आहे ना. मग पार्थ म्हणतो नसेल कुणीतरी, पण याला अगोदर रूममध्ये घेऊन जायला हवं असं म्हणून आता लगेचच नंदिनी आणि पार्थ दोघेही त्याला रूममध्ये घेऊन जातात आणि बेडवर व्यवस्थित झोपवतात. त्यावेळी आता लगेचच पार्थ विचारतो की काय झालं, हा दारू का प्यायला.
आणि रोज रोज पिऊन येतो का अशी? तेव्हा नंदिनीला काय उत्तर द्यावं कळत नाही. तुम्ही कुठे गेला होतात आणि हा नक्की कुठे होता असं पार्थ विचारतो. तेव्हा नंदिनी खोटं बोलते की काही नाही, हे गेटवर आले होते, मी त्यांना घ्यायला गेले होते. तेव्हा पार्थ विचारतो, तुम्ही पर्स घेऊन गेल्या होत्या का तिकडे घ्यायला? मग आता नंदिनी जरा घाबरतेच, कारण ती खोटं बोललेली असते. तेव्हा आय एम सॉरी, पण तुमच्यामध्ये काही भांडण वगैरे झालंय का असं आता लगेचच पार्थ विचारतो. त्यावरती नंदिनी म्हणते, नाही, आमच्यामध्ये असं कोणतंही भांडण वगैरे झालेलं नाही. त्यानंतर पुन्हा एकदा नंदिनीला पार्थ विचारतो, बोला की, अहो हा रोज दारू पिऊन येतो का? त्यावरती नंदिनीला आता आठवतं की जीवा या अगोदरसुद्धा दारू पिऊन आला होता. पण ती आता जीवासाठी यावेळी खोटं बोलते की नाही, मी तरी पहिल्यांदाच पाहिलं त्यांना असं दारू पिऊन येताना. असं म्हणून ती आता लगेचच आपली नजरसुद्धा चोरते. पार्थला या गोष्टीचा लगेचच अंदाजसुद्धा येतो, पण तो आता पुढे काही बोलत नाही. म्हणतो, असो, आता त्याला आराम करू द्यात, बघू उद्या सकाळी. त्यावरती तो जायला निघतो. मग नंदिनी लगेचच त्याला म्हणते, पार्थ, हे दारू पिऊन आले होते, हे प्लीज कुणाला कळू देऊ नका. मग आता पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो की ठीक आहे, नाही कळणार कुणाला, नाही समजणार कुणाला, गुड नाईट, असं म्हणून तो तेथून जातो. त्यानंतर नंदिनी आता जीवाच्या अंगावर पांघरून टाकते, त्याच्याकडे पाहतच राहते. इकडे पार्थ हा हॉलमध्ये सोफ्यावर झोपण्यासाठी येत असतो. त्याचवेळी त्याच्या मनात जीवाचेच विचार सुरू असतात. जीवा पार्टीमध्ये अशा 1-2 ड्रिंक घेतो, परंतु अशा पद्धतीने असं ड्रिंक केलेलं मी त्याला पहिल्यांदाच पाहिलंय. असं का करत असेल जीवा? त्याच्या मनात कोणती गोष्ट सलतीये का की माझं नंदिनीबरोबर लग्न होणार होतं, म्हणून तो नंदिनीला ॲक्सेप्ट करत नाहीये? असं का बरं असेल? पण असं असतं तर जीवाने स्वतःहूनच तिच्याबरोबर लग्न तरी का केलं असतं? काय आहे का त्याच्या मनात? हा प्रश्न आता पार्थला पडतो. माझ्याशी सुद्धा अगदी तो तुसडेपणाने वागतो. नक्की काय चाललंय जीवाचं? त्याला कळतच नसतं आणि तो त्याच गोष्टीचा विचार करतो. इकडे नंदिनी आता लगेचच आपलं खाली अंथरूण करते आणि तेथे झोपणार असते. त्यानंतर उशी घेत असताना ती जीवाकडे पाहते आणि मनातच विचार करते, जीवा असं का करतायत? का दारू पितायत पुन्हा पुन्हा? आणि काव्यासारखं त्यांच्याही मनात काही सलतंय का, हा प्रश्न तिच्या मनात येतो. आणि असं काय त्यांच्या मनात आहे जे त्यांच्या मनात सलतंय? जीवा त्यांच्या मनातलं दुःख कधीतरी मला सांगतील का? कायमच मनात ठेवतील आणि सेम असंच वागत सुद्धा राहतील? कारण माझ्यापेक्षा त्यांनी दारूवर विश्वास ठेवला आणि असंच करायचं होतं तर लग्न तरी का केलं त्यांनी माझ्याबरोबर? मला नाही आवडलं जीवाचं वागणं, अजिबातच नाही आवडलं, असं नंदिनी आता म्हणते आणि ती जरा चिडलेलीच असते. तर दुसऱ्या दिवशी पार्थ झोपलेलं असतो. तेवढ्यातच रम्या त्याच्यासाठी कॉफी घेऊन तेथे येते आणि त्याच्या नाकाजवळ असं कॉफीचा मग धरते, जेणेकरून त्याला कॉफीचा वास यावा यासाठी. मग त्याच्या आवडीची सिनेमन कॉफी तिने त्याच्यासाठी बनवलेली असते. तेवढ्यातच तो आता उठतो आणि रम्याकडे पाहतच राहतो. तेव्हा रम्या म्हणते, गुड मॉर्निंग पार्थ, तुझ्यासाठी तुझ्या आवडीची कॉफी घेऊन आली. तो आता नको असं म्हणतो. त्यावेळी ती म्हणते, काय रे पार्थ, मी तुझ्यासाठी एवढे प्रेमाने कॉफी बनवली आणि तू नको म्हणतोस? तेव्हा पार्थ आता प्रेमाचं नाव काढल्यानंतर रागातच तिच्याकडे पाहतो. तेव्हा ती म्हणते, सॉरी, मी मैत्रीण आहे ना तुझी, या नात्याने तर तू कॉफी घेऊ शकतोस ना, घे बरं, असं म्हणून ती त्याला हट्ट करून कॉफी घ्यायलाच सांगते. तेव्हा तो लगेचच आता कॉफी घेतो, मी पिऊ लागतो. त्याला ती कॉफी खरंच खूप आवडते. मग रम्या मुद्दामच विचारते, कशी झाली आहे पार्थ कॉफी? तेव्हा तो म्हणतो, छान झाली आहे कॉफी. मग आता दिवसाची सुरुवात अशी फ्रेश मूडने झाली ना की दिवस कसा छान जातो. तो दिवसाचा शेवट काही तुझा छान जात नाही. त्यावेळी आता पार्थ विचारतो, म्हणजे? मग आता तुला इथे असं झोपावं लागतंय हे काही मला पटत नाही, असं आता काव्या म्हणते. तेव्हा पार्थ म्हणतो, पण मला आवडतं ना. तेव्हा ती म्हणते, ते बरं दिसतं का पार्थ? त्यापेक्षा मी तुला एक सुचवते, तू माझ्या रूममध्ये येऊन झोप ना. तेव्हा पार्थला राग येतो आणि तो धक्क्याने तेथून उठतो. म्हणतो की रम्या, काय बोलतेस तू, तुला कळतं? त्यावेळी रम्या विषय बदलते आणि म्हणते, अरे असं नाही म्हणायचं, म्हणजे मी आईच्या रूममध्ये झोपते आणि तू माझ्या रूममध्ये झोप. तेव्हा त्याची काही गरज नाही असं पार्थ म्हणतो आणि कॉफीचा मग तेथेच ठेवतो. त्यावेळी ती म्हणते, गरज कशी नाही रे पार्थ, असा तू रोज 6-7 तास सोफ्यावर झोपला तर तुला बॅक पेन सुरू होईल. तेवढ्यातच वसूसुद्धा आता तेथे येते आणि रम्याकडे पाहतच राहते. तेव्हा ती म्हणते, अरे डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची वेळ येईल, उगीच तुला त्रास होईल. तेव्हा तो म्हणतो की असं काही होणार नाही, तू काळजी करू नकोस, असं म्हणून तो लगेचच तेथून जातो.
आता तेथून गेल्यानंतर वसू रागातच विचारते, रम्या तुझं काय चाललंय? ती आता म्हणते, काही नाही आई. रम्या आता लगेचच पार्थची उष्टी कॉफी पिऊ लागते आणि म्हणते, आई पार्थच्या जवळ जाण्याचा रूट मला सापडलाय. तेव्हा वसू आता रम्याकडे पाहतच राहते. इकडे नंदिनी आता आवरून रूममध्ये येते. जीवाला जाग येते. तो आता उठतो आणि त्याचं डोकं आता खूप जड पडलेलं असतं, दुखत असतं. त्यामुळे तो डोक्याला असं मारून घेत असतो आणि म्हणतो, काय झालंय कळत नाही, खूप जड पडलंय डोकं. त्याला आता आठवतं की कशाप्रकारे रात्री पोलिसांनी मला पकडलं होतं आणि मग नंदिनी मला घ्यायला आली होती. त्याचबरोबर घरी आल्यानंतर पार्थदादासुद्धा होता माझ्यासोबत. मग आता त्याला हे सगळं आठवल्यानंतर तो नंदिनीकडे पाहतच राहतो आणि एवढा मी दारूच्या नशेत होतो, काव्याबद्दल काही बोललो तर नाही ना, असं त्याच्या मनात आता येतं आणि त्याच गोष्टीची त्याला खूप भीती वाटते. मग आता तो लगेच नंदिनीजवळ जातो आणि म्हणतो, आय एम सॉरी नंदिनी, पण काल रात्री तू मला फोन केला होतास, मी तुला केला नव्हतास बरोबर, पण माझा फोन ना तिकडे ॲक्च्युली पोलिसांकडे होता आणि या पोलिसांनाही कळतं की नाही दुसऱ्यांचा फोन उचलणं असं चुकीचं आहे ना. तेव्हा नंदिनी रागातच त्याच्याकडे पाहते. नंदिनीला राग आलाय हे पाहून आता जीवा घाबरतोच आणि म्हणतो, तू प्लीज अशी पाहू नकोस ना, मी सॉरी म्हणतोय ना तुला, खरंच चुकलं माझं आणि यापुढे मी दारू नाही पिणार. पण नंदिनी आता तिथून चाललेली असते. त्याच्याबरोबर एक शब्द देखील बोलत नाही, कारण तिला त्याचा राग आलेला असतो. दारू न पिण्याचं प्रॉमिस करूनही हा दारू पिलाच कसा हा प्रश्न तिला पडतो. मग त्यामुळे ती रागातच असते. तेव्हा जीवा आता लगेचच तिला समजावू लागतो, अगं ऐक ना नंदिनी, नाही पिणार मी इथून पुढे दारू. त्यानंतर त्याला आता जाणून घ्यायचं असतं की काव्याबद्दल मी काही बोललोय का, म्हणूनच तो तिला सारखा विचारतो, मी काही चुकीचं बोललोय का तुला. तेव्हा नंदिनी अजूनच आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो पुन्हा विचारतो, गाडीत वेडं वाकडं काही बोललोय का मी तुला. नंदिनी काहीच बोलत नसते, एकदम रागातच त्याच्याकडे पाहत असते. ती एकदम शांत शांत असते. मग आता जीवालाच प्रश्न पडतो, नक्की काय झालंय आणि ही अशी का वागते, ही माझ्याबरोबर बोलत का नाही आहे. तेव्हा तो लगेचच तिच्याकडून जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतो आणि विचारतो, म्हणजे पोलिसांकडून तुला माझ्याबद्दल काही ऐकून घ्यावं लागलं म्हणून तू चिडली आहेस, की दारू प्यायलो म्हणून तू माझ्यावर चिडली आहेस, की मी काही चुकीचं बोललो म्हणून. त्यानंतर नंदिनी रागातच आता त्याला हे काढा आहे असं दाखवते आणि लगेचच तेथून जाते. जीवालाच प्रश्न पडतो, आता नंदिनीला झालं तरी काय, मी काही चुकीचं बोललो की चुकीचं वागलो की काव्याबद्दल काही बोललो असेल, नक्की हिला राग कसला आलाय कळतच नाही असं जीवा आता म्हणतो. आणि लगेचच तो काढ्याचा ग्लास हातात घेत म्हणतो, नंदिनीला मी प्रॉमिस केलं होतं की इथून पुढे दारू पिणार नाही म्हणून, पण आता यापुढे दारू बंद आणि काढा सुरू. तो आता स्वतःच्याच मनाला प्रॉमिस करतो. त्यानंतर तो लगेचच काढा पितो आणि पुन्हा नंदिनीच्याच विचारात असतो. इकडे आता पार्थ हा नाश्ता करण्यासाठी बसलेला असतो. तेवढ्यातच काव्यासुद्धा तयार होऊन तेथे येते. मग आता लगेचच पार्थ विचारतो, काय हो तुम्हाला ब्रेड बटर लावून देऊ का. मग आता ती म्हणते, नको मला काहीच नको, मी माझं घेते हा, असं म्हणून ती लगेचच पोहे खायला घेते. तेवढ्यातच जीवासुद्धा तेथे येतो. मानिनी आणि नंदिनीसुद्धा लगेचच किचनमधून बाहेर येतात. जीवा तेथे येताच लगेचच मानिनी विचारते, काय रे जीवा, काल रात्री खूप उशिरा आला तू. त्यावेळी पार्थ आणि नंदिनी आता जीवाकडे थोडं रागात पाहतात. तेव्हा काव्यासुद्धा आता जीवाकडे पाहत राहते आणि जीवा नक्की रात्री कुठे गेला असेल याचा विचार करते. त्यावेळी मानिनी विचारते, काय ग नंदिनी, जीवा उशिरा आला का काल. तेव्हा ती म्हणते, हो थोडीशी उशिराच आले. नंतर पार्थ हा काहीच माहीत नसल्यासारखं नाटक करतो आणि नंदिनीकडे पाहतो. त्यावेळी आता मानिनी म्हणते, अगं थोडं कुठे उशिरा, अगं तो अगदी मध्यरात्री आलाय घरी, मला दाराचा आवाज आला होता ना. अरे जीवा एवढ्या उशिरा नाही यायचं घरी, असं मानिनी त्याला समजावते. तेव्हा नंदिनी आता जरा रागातच जीवाकडे पाहत असते. त्यानंतर मानिनी विचारते, काय ग तू सुद्धा होतीस का त्याच्याबरोबर. तेव्हा लगेचच काव्या ही आता नंदिनीकडे पाहू लागते की ही काय उत्तर देते आता बघतेच. मग आता पार्थसुद्धा नंदिनीकडे पाहत असतो आणि जीवाला भीती वाटते की आता ही नक्की काय सांगतीये. त्यानंतर नंदिनी फक्त आपली उगीच वाद नको, त्याचबरोबर जीवाचं हे दारू पिण्याचं सत्य मानिनीसमोर यायला नको, तिला त्रास होईल या भीतीनेच म्हणते की हो मी सुद्धा होते बरोबर. त्यावेळी मानिनी हसते आणि म्हणते की अगं अगोदरच सांगायचं ना तू सुद्धा होती त्याच्याबरोबर म्हणून. तेव्हा आता काव्याला धक्का बसतो आणि ती लगेचच जीवाकडे पाहू लागते. जीवासुद्धा आता तिच्याकडे पाहत असतो.
त्यानंतर आता मानिनी हसते आणि म्हणते की कुठे बाहेर गेला होतात का डिनरला तुम्ही? तेव्हा नंदिनी पटकनच हो असं म्हणते. तर पार्थ हा पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो, कारण जीवासाठी नंदिनी आता खोटं बोललेली असते हे त्याला बरोबरच माहीत असतं. त्यावेळी मानिनी म्हणते, अरे वा, त्यामध्ये एवढं लाजण्यासारखं काय आहे, सांगून जायचं ना. हेच तर वय आहे तुमचं बाहेर भटकण्याचं, एकमेकांना वेळ देण्याचं, असं आता मानिनी म्हणते. आणि पोहे वाढ गं जीवाला, असं आता नंदिनीला सांगून लगेचच तेथून किचनमध्ये जाते. आता काव्याला जीवाचा खूप म्हणजे खूप राग आलेला असतो, म्हणूनच ती सारखी सारखी आपली न खाता पिता जीवाकडे रागात पाहते. त्यानंतर मानिनी पुन्हा जीवासाठी चहा घेऊन येते आणि नंदिनीला म्हणते, बस ना, तू सुद्धा जीवासोबत खा की अगं काहीतरी. त्यावेळी नंदिनी म्हणते, नाही मी नंतर खाते, असं म्हणून ती लगेचच तेथून जाते. तर जीवा एकदमच शांत असतो, काहीच बोलत नसतो. त्यावेळी आता सर्वजण तेथून गेल्यानंतर पार्थ हा लगेचच आपली ऑफिस बॅग घेऊन जायला निघतो आणि म्हणतो, बरं काव्या, मी निघतोय हा आता. त्यावेळी काव्या जीवाकडे आता पाहतच राहते आणि म्हणते की पार्थ, तुम्ही मला सोडाल का? तुम्ही चालला आहात ना ऑफिसला, मग मला तिथे क्लासजवळ सोडा. त्यावेळी आता पार्थ खूपच खुश होतो आणि विचारतो की काय, खरंच मी सोडू तुम्हाला? त्यावेळी आता काव्या लगेचच जीवाकडे पाहते आणि म्हणते की आता तुम्ही नाही तर मग कोण सोडणार मला, असं म्हणून ती आता जरा चिडलेली असते आणि हे बरोबर जीवाला समजलेलं असतं. तेव्हा पार्थ आता खुश होत म्हणतो की चला गाडी काढतो, तुम्ही या पटकन आवरून. त्यावेळी आता काव्या म्हणते, हो गाडी कशाला, आपण बाईकने जाऊया की. तेव्हा जीवा अजूनच रागात काव्याकडे पाहतो. तेव्हा आता पार्थ विचारतो, काय बाईकने? अहो पण ऊन खूप आहे हो, त्रास होईल. मग आता ती म्हणते, उन्हाचं काय एवढं, ऊन असू द्या ना किती पण. आणि असंही मला उशीर झालाय आणि बाईकने कसं आपण जरा स्पीडने पोहोचू शकू ना. तेव्हा जीवा आता अजूनच रागात काव्याकडे पाहतो. तर काव्या त्याच्याकडे पाहूनच हे सगळं काही बोलत असते. तर पार्थ म्हणतो की चला मग या तुम्ही बाहेर, मी वाट बघतोय तुमची. त्यावेळी आता असं म्हणून तो लगेचच तेथून जातो आणि त्याला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा जीवा आता रागातच काव्याकडे पाहतो. तर काव्या त्याला ॲटिट्यूड दाखवत लगेचच पुढे जाते. जीवाला समजलेलं असतं की ही सगळं मुद्दाम करतीये. त्यानंतर आता लगेचच काव्या ही रूममध्ये येते आणि रागातच आपले बुक्स वगैरे घेत पर्स घेते आणि म्हणते, आता या जीवाला लेट नाईट नंदिनी ताईबरोबर फिरायला जायचंय काय? हे कुठे गेले होते काय माहीत, डिनरला वगैरे तर गेले नसतील ना, काही कळतच नाहीये. जीवा इतक्यात विसरला सुद्धा मला, असं म्हणून ती खूपच चिडचिड करते आणि सगळं काही विसरून अचानक असं मोकळं मोकळं वाटायला लागले असं वाटतंय मला. आणि माझ्या ताईच्या प्रेमात वगैरे पडला की काय, असा तिच्या मनात आता विचार येत असतो. मग ती स्वतःच्याच मनाला समजावते, नाही नाही, मी ना खरंच खूप विचार करतीये, असं काहीच नसेल. आणि जीवाचं प्रेम खोटं नव्हतं ही गोष्ट तर पूर्णपणे खरी आहे. मग आता असं काय झालं शिबाबा, तेव्हा तर एवढ्या मोठ्या मोठ्या शपथा घ्यायच्या, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय वगैरे वगैरे, आणि आता असं का वागतो ना तेच कळत नाहीये. आता काव्य ही स्वतःवर चिडतच म्हणते. आता काव्याच्या मनाचा पूर्णपणे गोंधळ उडालेला असतो, काय करावं तिला सुचत नसतं. मग आता ती स्वतःशीच म्हणते की नको नको काव्य, असा विचार करू नको, जीवा हा असं वागू शकत नाही, मला धोका नाही देऊ शकत. आता मला ना या गोष्टीवर सोल्युशन काढायलाच हवं, बघतेच आता काय करायचं ते. इकडे आता पार्थ हा खूपच खुश असतो आणि बाईकची चावी हातात घेत म्हणतो की अरे बापरे, आज तर काव्या स्वतःहून मला म्हणाल्या की बाईकवरून सोडा म्हणून. चक्क बाईकवरून, कारमध्ये नाही. बहुतेक यांना कार आवडत नसावी म्हणून म्हणाल्या असतील की बाईकवर चला म्हणून. अच्छा असं आहे तर, असं म्हणून तो आता गालातच हसतो. तेवढ्यातच काव्या आता तेथे येते. तेव्हा आता लगेचच काव्या आल्याबरोबर पार्थ म्हणतो, हॅलो मी इथे आहे. मग आता ती विचारते, मी काय करू? तेव्हा तो म्हणतो, मी वाट बघतोय तुमची. तेव्हा काव्या विचारते, कशाला? त्यावेळी आता लगेचच पार्थ म्हणतो, तुम्हीच म्हणालात ना की बाईकवरून ड्रॉप कर म्हणून. पार्थ म्हणतो, अच्छा तुम्ही विसरलात वाटतं, पण काही हरकत नाही, तुमच्यामुळे मी बऱ्याच दिवसानंतर बाईक चालवणार आहे आणि आत्ताच मी वॉचमॅन काकांकडून बाईक धुवून घेतली आहे, चला बरं पटकन जाऊयात आता आपण. त्यावेळी आता काव्या म्हणते, सॉरी हा कॅन्सल.
त्याला आता आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो विचारतो काय कॅन्सल. मग आता ती म्हणते असं बाईकवरून एकत्र जाणं कॅन्सल ते काही बरं दिसत नाही. आता मी माझी जाते, तुम्हाला जिकडे जायचंय ना तुम्ही तिकडे जा. तेव्हा पार्थला आता एकदम शॉकच बसतो की काव्या एका क्षणात अशी रंग कशी बदलू शकते. ह्या काव्याच्या वागण्याचा पार्थ हा विचारच करत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जीवा नंदिनी रूममध्ये असतात तेव्हा आता जीवा लगेचच नंदिनीला सॉरी असं म्हणतो. त्यावरती आता नंदिनी म्हणते की तुम्ही सॉरी का म्हणताय, जर तुम्ही चुकीचं वागले नाही आहात तर. जेव्हा तुमचं काहीतरी चुकतंय असं तुम्हाला वाटेल ना तेव्हा तुम्ही सॉरी म्हणा, आणि ते सुद्धा अगदी मनापासून. तर आता दुसरीकडे रम्या पार्थला थँक्यू असं म्हणते, तू स्वतः मला ड्रॉप केलंस आणि येताना घेऊन सुद्धा आलास. हे सगळं नंदिनी ऐकते तेव्हा तिच्या रागाचा आता पारा चढतो आणि ती काव्याकडे जात म्हणते, अगं पार्थ, नवरा आहे तुझा आणि आपल्या नवऱ्याला असा सहजासहजी तू हक्क कसा गाजवू देतेस. तेव्हा आता काव्या ही नंदिनीकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.